पाहताय सिविक मिरर। आपल्याला माहिती आहे की पावसाळा सुरू झाला की राज्यभरात जी काही धरणं आहेत तर या धरणांची साखळी जेव्हा भरायला येते तेव्हा त्यातून पाण्याचा विसर्ग केला जातो आणि अशाच पद्धतीने आता मी पुण्यातील खडकवासला धरणाजवळ आहे, ज्या धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग करायला सुरुवात झालेली आहे। मात्र हा पाण्याचा विसर्ग कसा केला जातो याची नेमकी पद्धत काय असते, कशा प्रकारे म्हणजे किती पाण्याची पातळी असल्यावर हा पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो, हे सगळ्याबाबतचा आपण हा स्पेशल रिपोर्ट पाहणार आहोत। सध्या खडकवासला धरण बघितलं तर 99% भरलेलं आहे आणि त्यामुळे सुरुवातीला 3.25 फूट आणि आता संपूर्ण 3 फुटांपर्यंत म्हणजे जे मूळ पातळी आहे तिथून पुढे वर 3 फुटापर्यंतचे दरवाजे उघडण्यात आलेले आहेत। अशाच प्रकारचे सगळे दरवाजे जे आहेत ते प्रत्येक धरणाला असतात। इथे सुद्धा 11 दरवाजे आहेत आणि त्या 11ही दरवाजे आता पूर्ण क्षमतेने उघडण्यात आलेले आहेत आणि विसर्ग सोडण्यात आलेला आहे। मात्र जेव्हा हा विसर्ग सुरू केला जातो तेव्हा मोठ्या प्रमाणात हे पाणी शहरामध्ये असणाऱ्या नद्यांमध्ये जातं, त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू करण्यापूर्वीची हे पद्धत असते आणि पाणी सुरू केल्यानंतर काय काय सूचना दिल्या जातात याबाबतचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत। आता हे पाणी नेमकं कशा पद्धतीने सोडलं जातं हे आपण बघतोय, पण सुरुवातीला हे सायरन वाजवलं जातं। हे सायरन जवळपास 3दा सायरन वाजवलं जातं। आपण सायरन पण दाखवण्याचा प्रयत्न करूया। समोर हे सायरन आहे, तर हे सायरन वाजवलं जातं आणि पुणे शहरातले जे लोक आहेत किंवा ज्या ज्या शहरांमध्ये अशा प्रकारे धरणातून पाणी सोडलं जातं तर तेव्हा पहिली प्रक्रिया म्हणजे हे सायरन वाजवलं जातं। 3 वेळा सायरन वाजवल्यानंतर आता आपण या रूममध्ये बघणार आहोत की इथल्या जे मशीन्स आहेत त्याच्यामध्ये कशा पद्धतीने हे सगळं पॉईंट सेट केले जातात। आता आपण त्या मशीनच्या माध्यमातून बघणार आहोत। इथे जर बघितलं ओपनिंग 0.091 m म्हणजे 3 मीटरचा 1 फूट असतं, म्हणजे आता सध्या 91 म्हणजे 3 फूट पर्यंतचं हे दरवाजे उघडले गेलेले आहेत। आणि इथे हे मशीन आहे, या मशीन मध्ये फॉरवर्ड स्टार्ट, रिव्हर्स स्टार्ट, स्टॉप, जेव्हा फॉरवर्ड स्टार्ट करायचं असेल तेव्हा हे फॉरवर्डचं बटन दाबलं जातं आणि मग ते दरवाजे जे आहेत ते उघडले जातात आणि हे कंट्रोल केलं जातं। आणि हे एकूणच अशा प्रकारचं मशीन आहे, याच्यातून ही सगळी जी प्रक्रिया आहे ती केली जाते आणि त्यानंतर हे दरवाजे उघडण्यासाठी म्हणजे उघडले जातात। आणि त्यानंतर आता आपण दुसऱ्या बाजूला जाणार आहोत, ज्या ठिकाणावरून बाकीचं हे केलं जातं। म्हणजे इथे पहिले टाइम सेट केला जातो आणि टाइम सेट केल्यानंतर समोरचं जे हे आहे तर त्याच्यामधून हे दरवाजे उघडले जातात। आता ही दरवाजे उघडण्याची जी प्रक्रिया आहे ती पण कशी मधले दरवाजे जे असतात ते सुरुवातीला उघडले जातात आणि त्यानंतर हळूहळू त्याच्या बाजूचे दरवाजे आहेत तर ते उघडले जातात। म्हणजे सुरुवातीला 6 नंबरचा जो हे आहे 6 नंबरचा जो गेट आहे तो पहिले उघडला जातो। आता इथे आपण ते गेट उघडण्याचा हे आहे तर तिथे आहोत, जिथे आपण बघतो की हे सगळे नंबर प्रमाणे दिलेले आहेत। गेट नंबर 1, 3, 5, 7, 9, 11 आणि खालच्या ह्याच्यात बघितलं तर 2, 4, 6 आणि 8, 10 अशा प्रकारे हे गेटचे नंबर आहेत। तिकडे टायमर तिकडे उंची सेट केल्यानंतर इथे बंद चालूच आहे। सुरुवातीला 6 नंबरचा गेट उघडला जातो आणि 6 आणि 4 आणि 2 आणि 8 आणि 10 हे सुरुवातीला उघडले जातात। म्हणजे मधनं पाण्याचा फ्लो सुरू होतो आणि त्यानंतर 1, 3, 5, 7, 9, 11 अशा प्रकारे हे गेट उघडले जातात। म्हणजे जेव्हा पाण्याचा फ्लो जो येतो तर तो पहिले सुरुवातीला मधनं सोडायला सुरुवात करतात आणि त्यानंतर बाजूचे जे गेट असतात तिकडनं सोडायला सुरुवात करतात। एकूणच हे सगळं आपण बघतो की हे सगळे मशिनरी आहेत जिथून हे सगळे गेट ऑपरेट केले जातात, पाणी सोडलं जातं। यामध्ये एकूण 5 महत्त्वाचे टप्पे असतात, ज्या महत्त्वाच्या टप्प्यांमधून हे सगळं पाणी जे आहे तर ते धरणामध्ये सोडलं जातं। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की खडकवासलामध्ये जे पाणी धरण मध्ये पाणी साचलं जातं तर हे आता पहिले पाणलोट क्षेत्रामध्ये किती पाऊस पडतो आणि वरची जी धरणं आहेत म्हणजे वरसगाव असेल, पानशेत, टेमघर या धरणांमधून खडकवासल्यात किती पाणी येतं त्याचं 24 तासात डिजिटल आणि मॅन्युअली निरीक्षण केलं जातं आणि मग धरणाची सुरक्षित क्षमता किती आहे तर ती व्यवस्थित बघितली जाते आणि नंतर रूल कर्व नुसार हे सगळं पाणी जे आहे तर ते हळूहळू सोडलं जातं। दुसरी जी स्टेप आहे ती म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आणि प्रशासनाला याबाबतच्या पूर्व सूचना दिल्या जातात। पाणी सोडण्या
सोडण्यापूर्वी साधारण 2 ते 4 तास आधी त्या भागातली, त्या शहरातली जी महानगरपालिका असेल, जिल्हा प्रशासन असेल, आपत्ती व्यवस्थापन असेल आणि पोलिसांना याबाबत अलर्ट पाठवला जातो. यानंतर काय केलं जातं तर ध्वनी जे आहेत, ध्वनिवर्धक आहेत, तर त्याच्यावरून इशारा दिला जातो. म्हणजे जे लाऊडस्पीकर सायरन आहेत, तर त्याच्यावरून पाणी सोडण्याच्या आधी धरणावरचे जे मोठे मोठे सायरन आहेत ते वाजवले जातात. त्यासोबतच हे सायरन थेट नदीच्या आजूबाजूला जी राहणारी घरं आहेत त्या भागांमध्ये किंवा पुलांवर सुद्धा ही सायरन जोरजोरात वाजतात. जेव्हा इकडे वाजवले जातात तेव्हा तिथे पण सगळीकडे हे सायरनचा आवाज मोठ्या प्रमाणात येतो. चौथा जो स्टेप आहे, चौथी, ती म्हणजे दरवाजे उघडण्याची प्रक्रिया, जी आपण आता बघितली की कशा पद्धतीने हे दरवाजे उघडले जातात. तर हायड्रॉलिक सिस्टीम आहे आणि या हायड्रॉलिक सिस्टीमच्या सहाय्याने हे दरवाजे उघडले जातात. कधी कधी सर्व दरवाजे कधीच हे सगळे दरवाजे एकदम उघडले जात नाही. मी जसं सांगितलं टप्पे, तशा टप्प्याने उघडले जातात. 500 किंवा 1000 क्युसेक्सने पहिले कमी ह्याच्यावर उघडले जातात आणि हळूहळू नंतर 5000, 10000 किंवा 25000. आता जर आपण बघितलं तर खडकवासला धरणाच्या इकडनं साधारण 35000 क्युसेक्सने हे पाणी सोडलं जातं आणि काही वेळानंतर आणखीन याची हे वाढणार आहे. या सगळ्यामध्ये जी प्रक्रिया आहे तर ती आपण जाणून घेतलेली आहे आणि शेवटी हे जी धरण साखळी आहे तर तिचा अंदाज घेतला जातो आणि त्या धरणात जेवढं पाणी साचलं जातं याला पण बाहेर आपण बघितलं की त्याचे नंबरिंग केलेले पट्ट्या आहेत. तर त्या नंबरिंग नुसार पाणी किती टक्के आता भरलेलं आहे धरणात आणि किती टक्क्यांपर्यंत भरल्यानंतर हा विसर्ग सुरू करायचा याबाबतची सगळी माहिती जी आहे तर ती दिली जाते. निरीक्षक असतात, त्यानुसार निरीक्षकांकडून बघितलं जातं. पट्टीवरचे जे आकडे आहेत तर ते बघितले जातात आणि FLS म्हणजे जेव्हा फुल धरणाची पातळी होते तेव्हा मग हे पाणी सोडलं जातं. आत्ता आपण बघितलं तर यामध्ये जे सगळे 4 धरणं आहेत तर त्या 3 धरणातून पाणी येतं आणि ते यामध्ये येऊन साचतं आणि तेव्हा जेव्हा हे खडकवासल्याची धरण साखळी भरते तेव्हा अशा प्रकारे हा विसर्ग केला जातो. एकूणच अशा पद्धतीनं जो धरणाचे दरवाजे असतात तर ते उघडले जातात आणि हा विसर्ग केला जातो. कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मोना येनपुरे, सिविक मिरर, पुणे.